जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 18 जून 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PRN N+2+1 ज्या विद्यार्थ्यांची आता एप्रिल-मे 2026 ची जी काही परीक्षा कंडक्ट होत आहे, ही 23 जून 2026 पासून पुढे कंडक्ट होत आहे. तर काही पेपर हे 22 जून 2026 पासून देखील स्टार्ट होण्याच्या तयारीत आहे. तर यामध्ये परीक्षेच्या केंद्रामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. अगोदर काही परीक्षा केंद्र कमी होती. आता त्या परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या हितानं पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळं जे काही विद्यार्थी आहे यामध्ये परीक्षेचे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. तुम्हाला यापूर्वी म्हणजेच दिनांक 16 जून 2026 रोजी तुम्हाला एक व्हिडिओ तयार केलेला होता. त्या व्हिडिओनुसार तुम्हाला कोणकोणत्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार, काय होणार त्याची सविस्तर डिटेल दिलेली आहे. त्याकरता तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पण आता ही परीक्षा केंद्रात कशा पद्धतीने बदल झाला ती आपण माहिती बघूया. सगळ्यात प्रथम तुम्हाला हे परिपत्रक कुठे बघायला भेटेल त्याची माहिती आपण बघूया. हे परिपत्रक बघण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. एक्झाम सेक्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला कॉलेज लॉग इन दिसेल, सर्क्युलर दिसेल, त्या सर्क्युलरला क्लिक करा. इथे कॉन्फिडेन्शियल सर्क्युलर किंवा जनरल सर्क्युलर मध्ये तुम्ही बघितलेलंच आहे. तर या ठिकाणी बघा इथे एक्झाम कोऑर्डिनेशनचं 811चं पत्र हे 18 जून 2026 रोजी जाहीर केलं. ज्यामध्ये त्यांनी क्लस्टर सेंटर लेटर फॉर N+2+1 आणि इंटरिम ऑर्डर स्टुडंट एक्झाम सांगितलेलं आहे. तर हे काय करा, तुम्ही परिपत्रक डाउनलोड करा. हे परिपत्रक किमान 3 पानांचं परिपत्रक आहे. हे आत्ताचं लेटेस्ट परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचे जे काही परीक्षा केंद्र आहे ते वाढवून देण्यात आलेले आहे. ओके. जसं आता ही परीक्षा नेमकी कोणाची होते हे तुम्हाला सांगितलं, की ज्या विद्यार्थ्यांनी मे मध्ये परीक्षा फॉर्म भरलेले आहे आणि ज्यांची अंतिम मुदत आज दिनांक 18/6/2026 पर्यंत वाढवण्यात आलेली होती. 16/6चं जे काही मी एक व्हिडिओ केला त्यामध्ये तुम्हाला 13 जून पर्यंत परीक्षा फॉर्मची मुदत वाढवली असं मी सांगितलं होतं. आता ती 18/6/2026 पर्यंत मुदत वाढवलेली होती. जे विद्यार्थी N+2+1 चे होते, जे अंतिम वर्ष आणि अंतिम पूर्व वर्षातले अनुशेष विद्यार्थी होते, ज्यांचे 10 वर्षापूर्वीचे विद्यार्थी होते, ज्यांचे 1 किंवा 2 विषय बॅकलॉग राहिले किंवा बॅकलॉग राहिल्या असल्या कारणामुळे त्यांना डिग्री पूर्ण करता आली नाही. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने जी काही सवलत दिली होती, त्या सवलतीच्या ज्या विद्यार्थ्यांनी फायदा घेतला त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होती आहे. तसेच जे विद्यार्थी 2025-26 ला N+2+1 ला ऍडमिटेड होते, ज्यांनी जानेवारीमध्ये परीक्षा फॉर्म भरले, जे रेग्युलर विद्यार्थी होते बट त्यांची परीक्षा एप्रिल-मे ला घेण्यात आलेली नव्हती. ओके. तर त्या विद्यार्थ्यांना आता विद्यापीठाने संधी दिली म्हणून त्यांनी मे 2026 ला परीक्षा फॉर्म भरले. ओके. आणि त्यांची परीक्षेचं जे काही आहे आता आयोजन, आता उन्हाळी सत्र परीक्षा त्यांची हिवाळी सत्र परीक्षा 2025 आणि उन्हाळी सत्र परीक्षा 2026 ही आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या किंवा आर्किटेक्चरच्या अशा जवळजवळ 700-750 विद्यार्थी आहे, यांना कोर्टाने आदेश दिलेला आहे की तुमची या परीक्षेसाठी तुम्ही पात्र आहात. ज्याला अंतरिम आदेशानुसार परीक्षेस पात्र असलेले विद्यार्थी त्यांची ही परीक्षा होत आहे. तर अगोदर काही परीक्षा केंद्र कमी होते. ओके. हे परीक्षा केंद्र कमीचा जो 16 तारखेचा जो काही पत्र होतं, परिपत्रक क्रमांक 888, यावर मी तुम्हाला व्हिडिओ केलेला होता. यामध्ये बघा आर्किटेक्चरचे फक्त इथं 4 परीक्षा केंद्र होते. आत्ताचं जर का लेटेस्ट तुम्ही परिपत्रक बघितलं तर त्यामध्ये जवळजवळ 8 परीक्षा केंद्र दिलेले आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक जे काही जिल्हा होते, नगर जिल्ह्यात इथं 2च परीक्षा केंद्र दिलेले होते. आता नगर जिल्ह्यात जवळ-जवळ किती झाले? अभियांत्रिकीचे 5 परीक्षा केंद्र झाले. ओके. त्यामध्ये काही अभियांत्रिकी पण आहे आणि काही आपले आर्ट्स कॉमर्स कॉलेजचे पण परीक्षा केंद्र असणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळ-जवळ 4 परीक्षा केंद्र आहे. अगोदरच्या याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये इथे तरी 2 दाखवले आणि इथले 2 दाखवले, असे मिळून आता 4 परीक्षा केंद्र इथे होणार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक पद्धतीने विद्यार्थ्यांनी बघा. फक्त पुण्यातले जे काही परीक्षा केंद्र आहे ते वाढवले आणि नाशिक जिल्ह्यातलं एक वाढवलं. कोपरगावचं पण एक परीक्षा केंद्र काय केलं त्यांनी वाढवून दिलेलं आहे. 1 किंवा 2 नव्याने परीक्षा केंद्र दिलेले आहेत. ओके. सो आता आपण परिपत्रक क्रमांक हे 811 जे काही आहे ते बघूया. बघा इथे पुणे जिल्ह्यातील जे काही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि मॅनेजमेंट आणि औषध निर्माण शास्त्र
ओके. या रिलेटेड जे काही परीक्षा आहे, तर त्या इथे बघा सिंहगड इन्स्टिट्यूट, नंतर पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरीला आहे. मांजरी बुद्रुकला तिथे काही होणार आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे निगडी प्राधिकरणकडे आहे. तर तिथे म्हणजे या ठिकाणी या परीक्षा होणार आहे. नंतर व्ही-पी कॉलेज जे बारामतीकडचं आहे, तिथे पण काही परीक्षा होतील. नंतर या ठिकाणी तुमचं मनसर किंवा वाघोलीकडचं जे काही कॉलेज आहे, तर या वाघोलीकडच्या कॉलेजलाही होतील. नंतर नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचं जे काही नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे, तर या ठिकाणी तळेगाव दाभाडेचं त्या ठिकाणी देखील काय होणार आहे, त्याच्या परीक्षा अ, होणार आहे. नंतर इथे तुम्हाला रयत शिक्षण संस्थेचं अण्णासाहेब आवटे कॉलेज जे हुतात्मा नगर या ठिकाणी आहे. मनसरचं आवटे नगर किंवा आंबेगाव तालुक्यातलं जे काही गाव आहे मनसर या ठिकाणी त्यांची परीक्षा होणार आहे. इथे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या परीक्षा आयोजित केली जातील. तसं राजगड ज्ञानपीठ अंतरिमचं इथं जे काही भोर कॉलेज आहे त्या ठिकाणी पण या परीक्षा काय केल्या जाणार आहे, आयोजित केल्या जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील कला वाणिज्य महाविद्यालयातल्या देखील या परीक्षा तुम्हाला या 8 परीक्षा केंद्रांवरती आयोजित केलेल्या आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतील, की सर आमचे पेपर याच केंद्रावर होतील का? केंद्र बदलता येतील का? तर तुमच्या सोयीस्कर किंवा आजूबाजूच्या परिसराला अनुसरूनच तुम्हाला ते केंद्र विद्यापीठाने दिलेले आहे. ते तुमच्या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी मनसरमधला आहे आणि त्याला जर का पिंपरी चिंचवड किंवा बारामतीचं त्याला केंद्र भेटणार नाही. तर त्याला त्याच्या जवळपासचंच केंद्र दिलं जाणार आहे. वेगवेगळ्या विभागाचे म्हणजे जवळ तसंही पाहायला गेलं तर विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे. काही विद्यार्थ्यांना खूप तो जड जाणार आहे. म्हणजे नगर जिल्ह्याचा जर का विचार केला, तर काही विद्यार्थी पाथर्डी, शेवगाव, नेवासा या तालुक्यातले आहे. मग त्यांच्यातल्या काही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा काही विखे पाटील फाउंडेशनला विळदला होतील, काहींच्या इकडे संगमनेरकडे होतील. ओके. तर त्या मी म्हणणार नाही की शेवगाव, नेवासा, पाथर्डीकडचे विद्यार्थी संगमनेरला येतील. तर त्यांना नगर वगैरे सोयीस्कररित्याने त्यांना दिलं जाणार आहे. आजूबाजूचे जसं श्रीगोंदाच्या इकडे पण काही परीक्षा वगैरे केंद्र दिलेले आहे. प्रवरा ग्रामीण, अहिल्यानगर, लोणी, लोणीकडचं जे काही केंद्र आहे तिथे पण तुमच्या अभियांत्रिकीच्या काही परीक्षा दिलेल्या आहे. तसेच के-जी-एस कॉलेज सोमय्या या ठिकाणी पण काही परीक्षा केंद्र दिलेले आहे. यामध्ये इंजिनिअरिंग पण झाल्या, काही आर्किटेक्चर पण झाले, काही आर्ट्स, कॉमर्स कॉलेज पण झाले आणि आंतरविद्याशाखीय किंवा लॉ फॅकल्टी पण झालेल्या आहे. असे वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी त्या परीक्षा केंद्रात येतील. नगर जिल्ह्याचा विचार केला तर के.व्ही.एन. नाईक या ठिकाणी काही परीक्षा होतील. नंतर एम-एच-जी कॉलेज मालेगावला होतील. त्यानंतर के-टी-एच-एम कॉलेज नाशिक आणि एस-एन-जी-बी कॉलेज चांदवड असे 4 परीक्षा केंद्र आता दिलेले आहे. तर जवळच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची परीक्षा होतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. तुम्ही परीक्षेचं हॉल तिकीट ज्यावेळेस येईल तर त्या हॉल तिकीटवर तुम्हाला त्याची माहिती समजून येईल. परीक्षेचे हॉल तिकीट यायला अजून 2 दिवस बाकी आहे. आज 18 तारीख आहे, आज गुरुवार आहे. शनिवारपर्यंत तुम्हाला त्याचे परीक्षा केंद्र हे भेटून जातील. 22 आणि 23 जून पासून परीक्षेचे वेळापत्रक म्हणजे परीक्षा कंडक्ट होत आहे. आज पर वेळापत्रकानुसार यामध्ये आर्ट्स फॅकल्टी, सायन्स फॅकल्टीच्या परीक्षांचं अजून टाइम टेबल आलेलं नाही. ओके. तर या परीक्षा सर्वसाधारण कदाचित जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे किंवा त्याची सुरुवात त्या ठिकाणी होतील. आता ज्याची सुरुवात लवकर होणार आहे, त्याचे परीक्षेचे वेळापत्रक आणि बाकीची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. बाकीच्या पण परीक्षा लवकरच होतील. जे टाइम टेबल येतील त्याची माहिती तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करूया. त्याकरता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आता टेलिग्राम चॅनल दिनांक 22 जूनपर्यंत बंद आहे. त्यामुळं सर्व अपडेट आपण टेलिग्रामलाच देत असतो. बट आता WhatsApp आपण कम्युनिटी ग्रुप पण चालू केलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. त्याचबरोबर या आता जी काही परीक्षा कंडक्ट होत आहे, त्या कुणाच्या आहे, परीक्षा कधीपासून होतील, परीक्षा कुठे होणार, तर आता परीक्षा केंद्रात बदल झाले त्यानुसार त्या ठिकाणी होतील. नंतर आता एक महत्त्वाची माहिती याच व्हिडिओमध्ये देतो, की ज्या विद्यार्थ्यांची पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरची परीक्षा झालेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांचे आता निकाल लागतील. ओके. निकाल मी तुम्हाला सांगितलंय सर्वसाधारण 25 जूनच्या आसपास वगैरे लागतील काही अभ्यासक्रमाचे. तर त्या विद्यार्थ्यांचे जे काही निकाल लागतील त्यानंतर त्यांचे परीक्षा फॉर्म कदाचित सुटतील आणि नंतर त्यांच्या एप्रिल-मेच्या परीक्षा या कंडक्ट केल्या जातील. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांची आता ही परीक्षा लगेच असणार नाहीये. ओके.
त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक पद्धतीने आपण हे सगळं अपडेट काळजीपूर्वक बघत चला. व्हिडिओ जे काही दिल्या त्या व्हिडिओ पण तुम्ही नीट बघत चला. कारण सविस्तर खूप सारी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको. तर अशा पद्धतीने आपण ही सविस्तर माहिती घेतलेली आहे. अजूनही काही डाऊट असेल तर चॅट बॉक्समध्ये विचारा. पण सर्वच्या सर्व माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल, WhatsApp कम्युनिटी ग्रुप याला जॉइन व्हा आणि बाकीच्या काही महत्त्वाच्या अडचणी असेल तर निश्चित तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.